दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त कुशलदादा भापसे मित्रमंडळाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त तिसगाव येथे पाथर्डी तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अविनाश मंत्री होते। कुठलेही मोठे राजकीय पद नसताना कुशल भापसे यांनी पत्रकार दिनानिमित्त पाथर्डी तालुक्यातील पत्रकारांचा सर्वात मोठा भव्य सन्मान सोहळा आयोजित करून पत्रकारांप्रती अनोखी कृतज्ञता व्यक्त केली। आज 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त माननीय कुशलदादा भापसे मित्रमंडळाच्या वतीने पत्रकारांना एकत्रित आणण्याचं, त्यांच्यामध्ये सुसंवाद चर्चा घडवण्याचं आणि त्यांना सन्मानित करण्याचं एक मोठं काम झालं। वर्षभर सामाजिक, शेतीविषयक, धार्मिक प्रश्नांच्या मागोवा घेत आम्ही बातम्यांचं संकलन करीत असतो। तथापि वर्षातील हा एकच दिवस असा आहे की ज्या ठिकाणी सुसंवाद होऊ शकतो आणि त्या सुसंवादाचं कारण आणि माध्यम हे कुशलदादा मित्रमंडळ ठरलं। वर्षभर म्हणजे पदरमोड करून ग्रामीण भागातील पत्रकारिता सुरू आहे। तर अशाच पद्धतीनं जर कुठंतरी एक कौतुकाचं फूल मिळालं किंवा शाबासकीची थाप जर मिळाली तर ही बाब खऱ्या अर्थानं उभारी देणारी ठरती। मला वाटतं कुशलदादा मित्रमंडळाच्या वतीनं ती सार्थ झाली आहे। आज आपण 6 जानेवारी पत्रकार दिन म्हणून साजरा केला, तर तो करत असताना पाथर्डी तालुक्यातील सन्माननीय सर्वच पत्रकार बांधव या ठिकाणी आमच्या शॉर्टलिस्ट कार्यक्रमाच्या निमंत्रण स्वीकारून या ठिकाणी कार्यक्रमाला आले। प्रथम मी सर्वांचं खूप खूप आभार व्यक्त करतो। खऱ्या अर्थानं लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून सर्व पत्रकारांकडे पाहिला जातो आणि समाजातील वंचित प्रश्न असतील, इतर जे काही प्रश्न असतील ते समाजातील प्रश्न प्रशासनापर्यंत पोचून त्याची निश्चितच सोडवणूक करण्याचं काम हे पत्रकार बांधव करत असतात। आणि खऱ्या अर्थानं पत्रकार बांधव ज्या अर्थाने समाजातील चांगल्या वाईट घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात, सर्व समाजातील सर्व घटकांना पुढे घेऊन जाण्याचं काम करतात, निश्चितच एक आपल्या वाणीमधनं, पत्रकारितामधनं, लेखणीमधनं काहीतरी समाजाला ते एक वेगळं रूप देत असतात। त्यामध्ये चांगलं वाईट सर्वच गोष्टी निश्चितपणे त्या चांगल्या पद्धतीने मांडत असतात। म्हणून आज खऱ्या अर्थानं पत्रकार दिन बाळशास्त्री जांभेकर यांनी जे वृत्तपत्र दर्पण नावाचं चालू केलं, त्या पहिलं मराठी वृत्तपत्र होतं। त्या वृत्तपत्राच्या निमित्ताने या ठिकाणी दर्पण दिन, पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। आणि खऱ्या अर्थानं माझ्या सर्व पत्रकार बांधवांचा कृतज्ञता सोहळा म्हणून आज हा आम्ही एकदम अचानक ठरवलेला कार्यक्रम आणि खूप छान प्रकारे त्याला प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो। या कार्यक्रमासाठी पाथर्डी तालुक्यातील प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया क्षेत्रातील प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते। लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची पवित्रता कुशल भापसे यांनी कुशलतेने जपली। त्यांच्या या आदर्श संस्काराचे पत्रकारांनीही तोंड भरून कौतुक केले। तिसगावहून प्रतिनिधी कृष्णा लवांडेसह जिंदगी न्यूज नेटवर्क, त्रिभुवनवाडी, पाथर्डी।
शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क.